जय गुरु. जय गुरु. जय गुरु. पण एक 2-3 मिनिटं थांबूयात, कारण की लोक अजून येत आहेत. मी माझा स्क्रीन शेअर करायला लागतो. दिसतोय का माझा स्क्रीन सगळ्यांना? हो, दिसतंय सर. हा, चालेल. जय गुरु. हो, दिसतंय. जय गुरु. हा. आपण सुरुवात करूयात. 5 मिनिटं होऊन गेली आहेत निर्धारित वेळेपेक्षा जास्त. तर काल तुम्ही पहिल्यांदा हा श्लोक सरांकडनं 2-3 वेळा ऐकलात पण, आणि प्रत्येक ओळीमध्ये 2-2 विभक्त्या वापरल्या गेल्या राम या शब्दाच्या, आणि त्या कशा आहेत, त्याचं उच्चारण काय आहे, आणि या श्लोकाचा अर्थ काय, हे पण तुम्ही ऐकलत सरांकडनं आणि शिकलात. तर यामध्ये हा श्लोक तर सगळ्यांना नक्कीच येत असणार, म्हणजे याबद्दल काही शंका नाहीये. पण माझ्या मते कालपासून तुम्हाला, जेव्हा हे सगळं ऐकलं असेल तेव्हापासून तुम्हाला हेही कळलं असेल की याच्यामध्ये विभक्ती कशा आहेत आणि त्याचा अर्थ काय, अर्थ सगळ्यात महत्वाचा आहे. बरोबर? हं. हो. हं. तर आता आपण पुढे जाऊयात. आता आपण छोटी छोटी वाक्य करणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्यांदा कोण आहे? छायाताई आहेत का, दिसत आहेत?
नाहीये. तर लताताई दिसत आहेत मला. हो कुलकर्णी. हो. हा, करा रा पहिलं वाक्य. रामः गच्छति. राम बरोबर. जातो. बरोबर. ठीक आहे. पुढे कोण आहे? अपर्णाताई दिसत आहेत. नाही, माधवीताई धसे आहेत वाटतं मध्ये. आहेत का आलेल्या? नाही का? बर. राजश्रीताई फडणीस नाहीत आलेल्या. मग अनुपमाजी नाहीच. नंतर मग एकदम अपर्णाताई बर्वे. सह गच्छति. तो जातो. बरोबर. पुढे माधवीताई दळवी आलेले आहेत. मी बघितलं होतं, पहिल्याच आल्या होत्या त्या वर्गात. जलम पिबसी. पाणी पितोस. तू पाणी बरोबर. पितोस. करेक्ट. तू हे अध्यारोत आहे. हम्म. बरोबर. पुढे वैजयंतीताई जोशी. त्वं पिबसि. जे तू पितोस. बरोबर आहे. नंतर एकदम माझ्या मते कपिलजी अपशंकर आहेत. अहम पठामी. मी वाचतो. हा, बरोबर. पुस्तकं आणि पठामि. पुस्तकं पठामि राहील. पुस्तकं ठीक आहे. पठामी राहील. हा, ठीक आहे, तेही घ्या मग कपिलजी, हरकत नाही. पुस्तकं पठामी. मी पुस्तक वाचतो. ठीक आहे. आणि नंतर रुपालीजी आहेत. सह रामः गच्छति. तो हा राम जातो. हा. आता इकडे बघा बर का, सह राम म्हणजे रामाची तो हा विशेषणासारखं वापरलं गेलं इथे. तो हम्म. हा हो. हा, हे लक्षात घ्या. दोन्ही प्रथमेत आहेत, दोन्ही करतायत, पण सह हे रामचं विशेषण म्हणून आलेलं आहे. पुढे सुकेशाताई आल्यात का? हो, आल्यात. त्वं जलम पिबसि. तू पाणी पितोस. बरोबर. आता बघा, तुम्ही पी बसी म्हणलात. पी बसी नाही, पी पी बसी. कारण की पी ह्रस्व आहे. आणि मग सी पण. पी बसी नाही. हा, मग ह्रस्व हा नेहमी थोडक्यात उद्गारला गेला पाहिजे. जेव्हा पिबसि. दीर्घ असेल तेव्हा ते लांब करायचा उच्चार त्याचा. हम्म. बरोबर आहे. चला पुढे कोण आहेत? माझ्या मते परत एकदम मीच येतो. लताताई आहेत. लताताई आहेत मग. हो. अहम पुस्तकं पठामि. हम्म. अहम पुस्तकं पठामि. हा, मग अर्थ सांगा. मी पुस्तक वाचतो. हा, आता तुम्ही वरच्या वाक्यामध्ये बघितलं तर या सगळ्या वाक्यामध्ये तुम्ही शब्दांचा क्रम जरी बदलला तरी अर्थ बदलत नाही संस्कृत मध्ये. हा, हो. पठामि अहम पुस्तकम्. करेक्ट. किंवा पिबसी त्वं जलम, गच्छति सह रामः, पठामि अहम. पण आपल्या मराठीत मात्र तसं होत नाही. वाक्याचा अर्थाचा अनर्थही होऊ शकतो, शब्द इकडे तिकडे झाले तर. हा, पण संस्कृत मध्ये तसं नाहीये. म्हणून संस्कृती भाषा संगणकासाठी अत्यंत उत्तम आहे. तशीच ती काव्य रचनेसाठी देखील उत्तम आहे. कारण की तुम्हाला शब्दांचा क्रम बदलून यमक जुळवायचं असेल, लय जुळवायची असेल तर तुम्ही करू शकता. नाही तर आपल्याकडे मराठीत जेव्हा आपण काव्य करतो तेव्हा बरेचसे कवी हे ओढून ताणून यमक जुळवतात. बरोबर आहे. ती वेळ आपल्याला संस्कृत मध्ये येत नाही. पण अर्थात आपल्या अजून तो दर्जा यायचा आहे आणि त्याला अनेक वर्ष लागतील संस्कृत मधलं काव्य करायला. पण जमेल, जमणार नाही असं नाही, पण वेळ लागेल. ठीक आहे. हा, आपण पुढे जाऊयात. हा, काय आपण आता इथे शिकतोय की वेगवेगळ्या प्रकारची सर्वनामं आहेत ही. बरोबर. अहम, त्वम, सह ही सगळी सर्वनामं आहेत. टेरेस मध्येच बघितली होती, पण कधी त्याने हा, कोणाच्याकडे घरचं आवाज येतोय तर जरा म्यूट कराल का बोलताना?
हा अपर्णाताई पहिलं हो. वाचावं. अहम, मी, मैं. आणि पुढे वाक्यही वाचा. वाक्य वाचतो. रामः ग्रामं गच्छति. आणि गच्छति वरती रामं. अहमच्याच ओळीमध्ये सरळ बघा ना. सरळ सरळ. अहम पठामी, मी वाचतो. बरोबर, ठीक आहे. पुढे कोण आहेत? माधवीताई दळवी. माधवीताई. त्वम त्वम पठसी तू हा वाचतोस. बरोबर. आता एकदम वैजयंतीताई जोशी आहेत. सह म्हणजे तो. सह पठती तो वाचतो. बरोबर आहे. अहम त्वम सह ही सगळी सर्वनाम आहेत, लक्षात ठेवायचं. हा आता खालची वाक्य वाचायची आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ सांगायचा आहे. ठीक आहे. आणि एका माणसाने एक वाक्य वाचलं तर त्याच्या पुढे दुसरं पण एक वाक्य आहे, तेही त्याच माणसाने वाचायचंय. ठीक आहे. आता कोण घेत आहे? कपिलजी आहेत ना माझ्या मते. हो. हा. रामः ग्रामं गच्छति. गच्छति रामः ग्रामम्. हा आता तुम्ही राम एक एक लक्षात घ्या सगळ्यांनी की ग्रामम हा शब्द वाक्याच्या मध्ये आला तेव्हा म वर अनुस्वार दिला आपण. पण तोच ग्रामम हा वाक्याच्या शेवटचा जर का शब्द असेल तर तिथे म चा पाय मोडला जातो. हा हे लक्षात आलं पाहिजे. जेव्हा अनुस्वार द्यायची वेळ येते तेव्हा जर का तो शब्द वाक्याच्या शेवट असेल तर आपण तो हलंत या स्वरूपात, म्हणजे इथे हलंत म असं लिहायला पण लागतो. बरोबर आहे, कारण की हाच तो प्रश्न तिसरा मला आहे. पडला होता. हाच विचारणार होते मी. बर 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 थँक्यू. चालेल चालेल. हा ठीक आहे. पुढे आता कोण आहेत? रुपालीजी आहेत. मला पण परीक्षा देताना ऍक्च्युली तो प्रश्न पडला होता की नक्की अनुस्वार कधी द्यायचा आणि मचा पाय कधी मोडायचा. हा तर आता बालबोधला तुम्ही दोन्ही लिहिलेत तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही. बालबोध नाही, आता तुम्ही प्रारंभ नाही का. आता हळूहळू हळूहळू जरा स्क्रू टाईट व्हायला लागतील. ठीक आहे. ओके. हा पण ठीक आहे. पहिल्यांदा काही धड्यांमध्ये तुमच्या या चुका होतील आणि नंतर तुम्ही त्या सुधरत जाल. हरकत नाही. माझ्या मते हे पण कपिलजींनी आपल्याला याचा अर्थ नाही अर्थ सांगितला. नाही. हो. हा बोला कपिलजी. राम गावाला जातो. बरोबर. आता रुपालीजी दुसरं घ्या. कृष्णः शुद्धं दुग्धं पिबती. पिबती शुद्धं दुग्धं कृष्णः. म्हणजे कृष्ण शुद्ध दूध पितो. बरोबर, ठीक आहे. पुढचं घ्या. कोण आहेत? एकदम माझ्या मते सुकेशाताई आहेत. माधव पुस्तकं शीघ्रं पठति. पुस्तकं शीघ्रं पठती. पठती माधव. ढच येत होतो. पठती माधव. हा माधव पुस्तक लवकर वाचतो. पुस्तक लवकर वाचतो माधव. नाही, मराठीत तुम्ही जर का त्याचा भाषांतर शब्दाला शब्द केलं ना तर ते खूप मजेशीर वाटतं. त्यामुळे आपण मराठीमध्ये करताना नेहमी कर्ता कर्म क्रियापद अशाच क्रमाने करायचंय. पहिलं वाक्य. हा कळलं. ठीक आहे. पुढचं पण वाक्य बघू. आता इथे काय आहेत? इथे आपल्याला क्रियापद आपण काही बघणार आहोत. ह्या तुम्ही क्रियापद केलेली आहेत मागच्या परीक्षेच्या वेळेला, मागच्या अभ्यासक्रमामध्ये. त्यामुळे ही तुम्हाला काही अशी नवीन नाहीयेत. ठीक आहे. लताताई घेता पहिलं क्रियापद. हो. गम गच्छ जाणे. हा गच्छती दोन घ्यायचे का? घ्या ना, घ्या तुम्ही. गच्छती तो जातो. बरोबर. पुढचं आता कोण घेत आहे? माधवीताई दळवी. नाही, मध्ये अपर्णाताई बर्वे आहेत. गच्छसी तू जातोस.
बरोबर. पुढे कोण आहेत? माधवीताई दळवी. गच्छामी मी जातो. हा, आता बघा नुसतं गच्छामी म्हणल्यावर आपल्याला लक्षात येतं की मी जातो. गच्छसी हम्म. म्हणल्यावर त्वम असणार आहे तो जातो. करता. गच्छती म्हणल्यावर सह किंवा सा. तर आता आपण पुल्लिंगीच करूयात, कारण की तुम्ही पहिल्यांदा पुल्लिंगी शब्द जास्त शिकणार आहात आणि नंतर तुम्ही स्त्रीलिंगी सर्वनामांची रूप शिकाल. ठीक आहे. पुढे ठीक. वैजयंतीताई जोशी, पुढचा धातू घ्या. पा पिब म्हणजे पिणे. बरोबर. पिबती हा, पिबती तो पितो. बरोबर. पूर्ण घेऊ का सर? घ्या, अजून एखादं घ्या, हरकत नाही. पिबसी तू पितोस. बरोबर. आणि आता पिबा मी बर, मी ठीक आहे. पितो. बर, ठीक आहे, ठीक आहे. हा, आपण पुढे जाऊ. नाही, पिब झालं नाही का? पा पिब हा लक्ष ठेवा. गम गच्छ असं लक्षात ठेवायचं. म्हणजे मग तुम्ही जेव्हा चालवता ना त्यावेळेला लक्षात येतं. गम गच्छ म्हणजे गच्छ चालवायचं आपल्याला, गम नाही चालवायचा. पा पिब गच्छ. म्हणल्यानंतर पिब चालवायचा आहे. पिबा मी, पिबा वह, पिबा मह, पिब सी, पिब थह, पिब थ, पिब ती, पिब तह, पिबंती. बरोबर. म्हणून हा कंसातलं जे धातूचं रूप आहे ना ते महत्वाचं असतं. हा मूळ धातू आहे. पण पुढे पठ धातू आहे. कपिलजी आहेत ना? हो, बरोबर आहे. पठ वाचणे. पठती हा, तो वाचतो. हा, बरोबर. घ्या घ्या, अजून एक घ्या. वाटलं 2-2 वाक्य करा प्रत्येकाने, हरकत नाही. पठसी तू वाचतोस. बरोबर. रुपालीजी. पठामी मी वाचतो. हा, आणि आणि पुढचं पुढचं आहे दृश म्हणजे पश्य. हा, म्हणजे दृश्य पश्य. म्हणजे हा. आपण जेव्हा काही धातू जे आहेत ना हे ते पाठ करतानाच आपण असे करायचे. दृश्य पश्य. पा पश्यती पिब तो पाहतो. गम गच्छ हम्म. असंच पाठ केलं ना म्हणजे मग आपल्याला कसे चालवायचे ते बरोबर लक्षात येतं. हम्म. घ्या. ठीक आहे. पश्यती तो पाहतो. बरोबर. आता पुढे कोण आहेत? सुकेशाताई आहेत. पश्यसी तू पाहतोस. पश्चामी मी पाहतो. हा, आता तुम्ही पश्चामी म्हणलात. पश्यामी क्ष नाहीये ते मध्ये. पश्यामी हाच मात्र आहे. हो, म्हणजे पश्चामी. पश्चाताप मधला पश्चाताप आपण म्हणत नाही आहोत. हम्म. पश्चाताप असं जर का म्हणलं पश्चा. असतं तर ते कसं होईल? पश्यामी. हम्म. म्हणजे रम्या आणि पशा यातला तो पशा आहे. एकदा मला वाचून दाखवा ना सर ते. पश्यामी. पश्चामी. पश्यामी म्हणजे हं. थोडासा शवर जोर द्यायचा आहे, पण जोर. पश्यामी आहे. पश्यामी नाहीये ते. हम्म. लक्षात येत आहे? हो हो. पश्यामी. पश्चामी. हा. पुढे लताताई आहेत. करेक्ट. क्रीड खेळणे. हा, क्रीडती तो खेळतो. बरोबर. पुढे कोण आहेत? लताताई नंतर एकदम अपर्णाताई आहेत. अपर्णाताई. हो, क्रीडा मी खेळतो. वत बोलणे. हा, बरोबर आहे. आता एक लक्षात आलं का तुमच्या की इथे क्रीड मधला क्री हा दीर्घ आहे. दुसरे. आणि आपल्या मराठीमध्ये क्रीड जो असतो ना तो पहिला असतो बघा, क्रीडांगण. हो हो. म्हणजे आपण मराठी लोक क्रीडांगण म्हणतो आणि संस्कृत मध्ये बोलायचं असेल तर क्रीडांगणे. क्री लांबवायला पाहिजे जरा. आणि हे असे छोटे 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 जे फरक आहेत ना हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मी असं अजिबात म्हणत नाहीये की मराठी चुकतीये, पण याच्यावरून कळतं की बाबा एखाद्या माणसाने जर का क्रीडांगणे हा मध्ये क्री दीर्घ काढला तर समजायचं की हा संस्कृत शिकलेला आहे किंवा शिकतोय.
दीक्षेत चूक झाली आहे ती क्रीडांगण. आहेत, हळूहळू सर तुमच्या त्याही चुका काढणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला गुण जाणार आहेत आपले. हा ठीक आहे, पण आता नको चिंता करायला. वध बोलणे माझ्या मते अपर्णा त्यांनी वाचलं होतं, पण पुढचं करायचंय माधवी त्यांना. दळवी. वदसी तो बोलतो. बरोबर. नाही पहिले हा तो पहिलं कर्सर तुम्हाला नीट दिसत नाही. हा, हा, हा. वदती हा तो ठीक आहे, बोलतो. वदती तू बोलतोस. बरोबर आहे. हा. वैजयंतीताई जोशी पुढचं. वदामी मी बोलतो. बरोबर. आणि पुढचं आपण सुरुवात करूयात. तर इथे काही पुल्लिंगी शब्द दिलेले आहेत. तुम्हाला आठवत आहे मी पुल्लिंगी जेव्हा बाळबोध मध्ये तुमच्याशी बोलत होतो तेव्हा सांगितलं होतं की जेव्हा शब्दाच्या शेवटी विसर्ग येतो ना तेव्हा तो शब्द बहुतांशी पुल्लिंगी असतो. बालकः, शिक्षकः, अध्यापकः असं. ठीक आहे. हो. हा, आणि नंतर मी तुम्हाला हे सांगितलं होतं आकारांती शब्द हे कायम स्त्रीलिंगी असतात. मंगला, कमला, माता. बरोबर. आता पिता मात्र नाही. त्याच्यात माता आणि पिता हे जरा एक्सेप्शन आहेत, ते नंतर तुम्हाला माझ्या मते दुसऱ्या किंवा तिसऱ्या परीक्षेमध्ये शिकायला लागेल ते शब्द, कारण की ते मातृ आणि पितृ असे खरे मूळचे शब्द आहेत आणि त्याच्यावरून मग त्याची रूप माता वगैरे अशी होते. म्हणजे आपलं वंदे मातरम, बरोबर आहे. ते मातरम जे आहे ना ते मातृ शब्दाची द्वितीय आहे, विभक्ती आहे. ठीक आहे, येईल पुढे येईल आपल्याला सगळं. ठीक आहे. तर आता मला आपण होतो कोणापाशी वैजयंतीताई जोशींना पहिला शब्दांचा अर्थ एक सांगायचा आहे. बालकः म्हणजे बालक. बरोबर. हा, आता पुढे आहेत कपिलजी. शिक्षकः शिक्षक. बरोबर. त्याच्या पुढे अध्यापकः नाही नाही, आता एक एकच घ्या. रुपालीजी. हा, अध्यापकः अध्यापक. हा, सुकेशाताई. नृप राज राजा. परत एकदा नीट वाचा बघा काय वाचलं तुम्ही. नृपः राजा. हा, नृप ह. हा. विसर्ग गाळायचा नाहीये. हम्म. हा, पुढे लताताई. देवः देव. बरोबर. पुढे मनुष्य मनुष्य पुरुष. हा, मनुष्य किंवा एक- पुरुष एकच दोन्ही घ्यायचं. चालेल. त्याचा अर्थ काय? मनुष्य. आपण मराठीत जे म्हणतो तो मनुष्य, तो आहे. हस्तः हात हात. बरोबर. पुढे वैजंतीताई जोशी बहुतेक. अलसः आळशी. मध्ये माधवीताई दळवी राहिल्या का? हो माझं नाही झालं. हा, मग ठीक आहे. हस्तच्या पुढचं तुम्ही घ्या आणि मग नंतर आपण परत वैजंतीताई जोशी नंतरचे जे कोण आहेत त्यांच्याकडे जाऊ. घ्या. अलसः आळशी. बरोबर. आणि नंतर एकदम आहेत कपिलजी अभशंकर. आता कुशलः कुशल. हा, आता बघा बरं का इथे जे अलसह जे आहे ना ते आळशी पुरुष पुल्लिंगी माणसाला आळशी उद्देशून म्हणायचं असेल ना तर अलसह म्हणायला लागेल. हे लक्षात घ्या. मग स्त्रीलिंगी असेल तर अलसा. अलसा. हम्म. ओके. अलसा म्हणजे अलसा बालिका, पण अलसा म्हणजेच स्त्री आहे कोणतरी. एक प्रश्न आहे मला. हा बोला. एक छोटा प्रश्न आहे. हम्म. आपण हे जे 8 आणि 9 हे जे आहेत हा, हे नाउन्स म्हणून वापरतोय का प्रोनाउन्स म्हणून वापरतोय? म्हणजे अलसह हा हे नाउन आहे आयडल पर्सन साठीच का? नाही, आता बघा ना पण नाऊन येते. आता आपण जेव्हा म्हणतो आळशाला लाज नसते,
ओके. त्यामध्ये आळशी माणूस आहे नाऊन होतं, राईट? बरोबर आहे. तो हो, कर्ताही हो. असतो आणि वाक्यात. आलं लक्षात? हो, आलं लक्षात. पण विशेषण म्हणून पण वापरता येईल ना ते, म्हणजे तुम्ही म्हणलात नक्कीच तसं वापरता येईल. अलसह पुरुषः वापरता येईल ना. म्हणजे हो हा. हो, अगदी वापरता येईल. आणि मग कुशल, तर मग ते स्त्रीलिंग असेल तर कुशला होणार का? हा, आता मी जर का एखादा म्हणला की तो स्किल्ड आहे, हा तर सह कुशल अस्ति, हा सा कुशला अस्ति, म्हणजे ती कुशल हा आहे. ती कुशल म्हणजे आहे. तिच्या हातात काही, तिच्या अंगात काहीतरी स्किल आहे. हम्म. बरोबर आहे. हो. हा, पुढे कोण होतं? रुपालीजींचं झालं होतं का नाही? हा, म्हणजे नाही. मी कुशल. बर So, बर बर, ठीक आहे, केलंय. हा, सुकेशाताई. सूर्य सूर्यः सूर्यः सूर्य हा, चपलः चपल. बर, ठीक आहे, हरकत नाही. चप्पल. पुढे लताताई, आता पुढचा शब्द घ्यायचा आहे बरं का. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन अं, दिसत नाहीये. कोणाला दिसतेय नाही? सर. आली ना. हो नवीन हा, शब्द आले आहेत. हा, आले. हा हा पुस्तकम पुस्तक. हा, आता जलम एक बघितलं का पाणी. तुम्ही? सगळ्यात वरती लाल मोठ्या अक्षरात लिहिलेले हा, शब्द नपुसकलिंगी शब्द आपण नपुसकलिंगी. बघतोय. हो, हा शब्द हा हा, नपुसकलिंगी. आणि याचं आपल्याला कशावरून लक्षात येतं? पुस्तकम, जो तो म आहे ना, पायमोड्या, हं, त्याच्यावरून आपल्याला दर्शवतं की हा शब्द नपुसकलिंगी आहे. नपुसकलिंगी. हो, हा, आणि याच्यामध्ये मराठीतले नपुसकलिंगी आणि संस्कृतचे नपुसकलिंगी काही वेळेला वेगळे असायची शक्यता असते. हम्म. पण बहुतेक करून आपण मराठी लोकांनी जसे त्याचं जे लिंग संस्कृतमध्ये आहे, तेच आपण घेतलेलं आहे, आपल्या भाषेत स्वीकारलेलं आहे. हम्म. पण काही अपवाद आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. पुढचं कोण घेणार होतं? अपर्णाताई. जलम पाणी. बरोबर. माधवीताई दळवी. दुग्धम दूध. हा, आता इकडे एक लक्षात घेतलं का तुम्ही? दूध मधला दूध दुसरा आहे मराठीत, दीर्घ आहे. पण संस्कृत मध्ये दुग्धम मधला दू पहिला आहे, म्हणजे रस्व आहे. कोणी काही विचारत होतं का? बर, ठीक आहे. वैजयंती जोशी. सर मी घेऊ? कोण? छायाताई आलायत का? हो सर. हा, छायाताई, आपण एक काम करू, आता आपण क्रम नको बिघडवायला. तर चालेल. थोड्याच वेळात एक 2-3 लोकांचं झालं की परत येणार आहोत, तेव्हा मग तुम्ही तुमचं नाव मी घेतो. हो सर, चालेल. हा हा, ओके, चालेल. आता वैजयंतीताई जोशी घेणार होत्या. घृतम तूप. आता घृतम हा शब्द तुम्ही जे कोणी पूजेला बसतात तेव्हा बऱ्याच लोकांनी पंचामृतामध्ये घृतम वगैरे हे वापरलं जातं, आठवत असेल. म्हणजे देवावर काय दुधाचा दुग्धम, घृतम, असे सगळे घेतात, शर्करा वगैरे. बरोबर आहे. जलम. पंचामृतांनी जे आपण स्नान घालतो देवाला त्यावेळेला. आणि घृतम नीट बघा, त्याच्या खाली वेलांट, म्हणजे काय म्हणतात त्याला, वेलांटी आहे खालची. रुकार. रुकार आहेत त्याला, मराठीत रुकार. मी पुढे सांगणारच होतो. हा, ठीक आहे, ओके. पुढे कोण घेणार आहेत? आता कपिलजी आहेत. उद्यानम बगीचा, बाग. बरोबर आहे. आता बघा, मराठीमध्येच कसं आहे, बगीचा तो बगीचा होतो आणि बाग मात्र ती बाग होते, आहे की नाही? म्हणजे मराठीमध्येच दोन वेगवेगळ्या, एका शब्दाची दोन वेगवेगळे लिंगी शब्द आहेत. हा, ठीक आहे. रुपालीजी. पुष्पम फूल. हा, बघा, पू पहिला आहे आणि फूल मधला फू दुसरा आहे. पुढे सुकेशाताई.
फलम फळ हा फलम पुढे आता छायाताई घ्या तुम्ही. हो सर. मधुरम गोड मिठा. हा छायाताई आज एकदम आवाज स्पष्ट येतोय तुमचा. हे नाही लावलेले सर मी. बर 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 नाही आता एकदम सुस्पष्ट येतोय. चालेल मासच ठेवेल. हा लताताई. कंदुकम चेंडू. बरोबर. हा जरा थोडासा वेगळा आहे शब्द पण आपल्याला आता हळूहळू लक्षात येईल तो. भोजनम हो, वेगळा. भोजन भोजनम भोजन. बरोबर. भोजन. हा आता बघा हा पुढच्या याचं कोण होतं अपर्णाताई करणार होत्या बरोबर. हो मीच वाचलं भोजन. हा अच्छा मग माधवीताई आहेत मग. हा हा काय अव्यय अव्यय. अव्यय अव्यय म्हणजे हा काय ज्यांचं लिंग ज्यांचा काळ आणि ज्यांचं वचन बदलत नाही वाक्यामध्ये वापरताना. हम्म. म्हणजे हे शब्द व्यय होणे म्हणजे बदल होणे. त्यांना विभक्ती लागत नाही, त्यांना काळ लागत नाही, त्यांना लिंग लागत नाही. हे शब्द स्वयंभू आहेत. आणि ओके. आपण आता ते बघणार आहोत. हम्म. हा कोण माधवीताई घेत होत्या ना. हा पहिला घ्या बघू. तत्र तेथे. हा बरोबर आहे. पुढचा वैजयंतीताई. पुत्र. पुत्र कोठे. कोठे. बरोबर. हा कपिलजी. यत्र जेथे. बरोबर. आता बघा यत्र जेथे तत्र तेथे पुत्र कोठे आणि पुढचा रुपालीजी. अत्र येथे. बरोबर आहे. आणि ही जी आहे ना अ य त म्हणजे अत्र यत्र तत्र हे असे सगळे एका ग्रुप मध्ये असतात, एका समूहामध्ये असतात हे सगळे शब्द. म्हणजे पुढे बघा आता आपल्याला यदा कदा तदा हे सगळे येणार आहेत. फक्त इथे अदा असा नसतो शब्द आणि तो येईलच पुढे. ठीक आहे. पण आता पहिल्यांदा आपण सुकेशाताईंना मधला एक शब्द घ्यायला सांगू. न नाही. हा पुढे कोण आहेत छायाताई आहेत. सदा तेव्हा. बरोबर. पुढचं लताताई. ताई कदा आवाज केव्हा. लताताई हा, तुमचा कदा. आवाज हो खूप कमी आला. हो नाही म्यूट होतं. कदा केव्हा. हा केला आता अनम्यूट. हा पुढचं कोण आहे अपर्णाताई. यदा जेव्हा. बरोबर आहे. बघा आपल्याला गीतेमधला एक श्लोक तुम्हाला आठवत असेल ना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मामध्ये ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी या पृथ्वी तलावर अवतार घेतो. बरोबर आहे. भगवंत या पृथ्वी तलावर येतात धर्माचं रक्षण करायला. तर तिथे यदा यदा आहे. आणि आपण एक मराठी मधलं खूप विनोदी नाटक आहे तुम्हाला आठवत असेल यदा कदाचित. कदाचित. बरोबर आहे. संतोष पवार आणि माझ्या मते भरत जाधवांचं येते. हा महाभारतावर खूप छान विडंबन नाट्य आहे. बघितलं नसेल तर जरूर बघा. चांगलं आहे. आवडेल. मी जाहिरातबाजी करत नाही पण मी तुम्हाला सांगतोय. हा पुढे माधवी दळवी. माधवीताई. शीघ्रम द्रुतम लवकर. हा हे दोन्ही आता ना या गोष्टी ज्या आहेत ना
त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी थोडीशी यातली छटा वेगळी जरा सांगणार आहे असं समजावून. पुढचा शब्द कोण घेतोय आणि मग नंतर मी तुम्हाला सांगतो. वैजयंतीताई घ्या पुढचा शब्द. सत्वरम जे लवकर. हा, आता सत्वरम हा जो शब्द आहे ना तो जनरली थोडस मी इंग्लिश मध्ये बोलीन म्हणजे वापरतोय शब्द, पण जेव्हा दोन घटनांमध्ये कालखंड अत्यंत कमी ठेवायचा असेल ना तेव्हा सत्वरम म्हणतो आपण. क्विकली. हा, बरोबर आहे. आणि जेव्हा शीघ्रम किंवा द्रुतम वापरतो ना तेव्हा त्याच्यामध्ये स्पीड अध्यारूत आहे. म्हणजे तू लवकर ये, म्हणजे काय, तू स्पीडनी ये, तू वेगाने ये, त्याला आपण शीघ्रम म्हणतो. तर हा एक असा छोटासा म्हणजे फरक आहे त्याच्यात, शीघ्रम आणि सत्वरम. पण तुम्ही दोन्ही वापरलात तरी चालणार आहे. कारण की इथे दिल्याप्रमाणे देखील बघा की लवकर, यात शीघ्रमचा अर्थ लवकरही घेतो आपण आणि सत्वरमचा अर्थही लवकर आहे. त्यामुळे घेतला तरी चालेल, पण अगदी छोटासा, अगदी ज्याला बारकावेच बघायचे मराठी भाषेचे त्याच्यासाठी ते वेगवेगळं आहे. सत्वरम वेगळं होईल. सत्वरम म्हणजे काय होतं की मराठीमध्ये हा बोला. तर लवकरात शीघ्र लवकर म्हणजे म्हटल्यावर मग कोणता शब्द घ्यायचा योग्य? काय म्हणताय? लवकरात लवकर आपण म्हणतो बा, लवकरात लवकर ये. हा, म्हणजे आता लवकरात लवकर म्हणजे आपण त्याच्यात काय म्हणतोय की बरोबर. मी सांगितल्यानंतर तू जास्त वाट बघू नकोस. म्हणजे मी सांगणे आणि तुम्ही निघणे याच्यामध्ये अच्छा, कालांतर ठेवायचं नाहीये, म्हणून सत्वर म्हणायला लागेल. बर. म्हणजे मराठीत तुम्हाला जर का बोलायचं असेल तर तू सत्वर ये. हा, पण आता जर का एखादा मुलगा असा हळू 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 चालतोय हा, आणि त्याची आई बाजारात चालली आहे तर ती म्हणाल, अरे जरा पटकीने चाल बघू, हा, भरभर चाल. लवकर. तर ते भरभर बर. जे आहे ना तर ते शीघ्रम आणि द्रुतम यांनी दर्शवलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये स्पीड अध्यारूत आहे. हम्म. हा, बरोबर. कोण कोण तिथं बोलत होतं? सत्वरम नाही येणार. नाही, तिथे मी सत्वरम बोलत नाही येणार. होते. बरोबर. शीघ्रम म्हणजे पटकन आणि सत्वर म्हणजे लगेच, असं लक्षात ठेवलं तर सोपं जाईल का? अगदी नक्कीच नक्कीच. पण ज्यांना अगदी सखोल अभ्यास करायचा आहे हो मराठी हो वाङ्मयाचा त्यांच्यासाठी शीघ्रम सत्वरम हो. दोन्ही तुम्ही संस्कृत मध्ये वापरलं तर माझ्या मते ओके. कोणाचाही घोळ होणार नाहीये समजण्यात. ओके. कारण की तसंही बघा ना तुम्ही, आपणही किती लुजली बोलत असतो मराठी देखील, हो हो बरोबर आहे. कारण की आपण बऱ्याच वेळेला कॉन्टेक्स्ट जो असतो त्यांनी आपण अर्थ समजून घेत असतो. हो. बरोबर आहे, संदर्भाने ज्याला म्हणतो आपण अर्थ संदर्भाने. समजून घेतो. हो. हम्म. चालेल, पुढे कोण आहेत आता? वैजयंतीताई जोशी होत्या का? माझं झालं ना सर आता. अच्छा, तुमचं झालं का? बर, ठीक आहे. मग एकदम कपिलजी आहेत. हो, एक छोटा प्रश्न होता. हे हा बोला. अव्यय शब्द असल्यामुळे असले तरी सुद्धा शीघ्रम, द्रुतम आणि सत्वरम जर का वाक्यामध्ये आधी आले तर अनुस्वार येईल का? हो, येस. आणि शेवटी आले तर तर असं? त्याच्यावर तो पायमोड्या म येईल. ओके, ठीक आहे. हा, ते ते कुठे वाक्यात आहेत हा नियम तोच राहतो. अव्यय म्हणून त्याला वेगळा नियम लावलेला नाहीये. ओके. हा पश्चात, नंतर. हा हा, बरोबर. पश्चात हा तर शब्द आपल्याला खूपच माहिती आहे, आपण मराठीत खूप वापरतो. पश्चाताप. पश्चाताप म्हणजे नंतर होणारा जो ताप आहे त्याला पश्चाताप म्हणतात, नंतर होणारा. हा, पुढे. घडून दिल्यानंतर. हा, कोण आहेत? रुपालीताई आहेत माझ्या मते. अपि सुद्धा. कोणाच्या तरी मागे बराच नॉईस येतोय. हो, हा, खूप बारीक आवाज येतोय काहीतरी. मशीन चालल्यासारखं काहीतरी, वॉशिंग हा, मशीन वगैरे. किंवा पंखा, मशीन वगैरे असा मशीनरी. वरिंग साऊंड येतोय. हा. हा, घ्या सुकेशाताई. सुकेशाताई तुम्ही आहात? हो हो हो.
सह हा. साकम सह बरोबर आहे. बरोबर हा, सह आणि साकम हे दोन्हीही वापरले जातात. तुझ्यासह, माझ्यासह आपण मराठीतही बोलतो बघा. बरोबर आहे. सहभोजन म्हणजे सगळ्यांनी एकत्रित केलेले भोजन, सहभोजन. बरोबर आहे, आपला ओळखीचा शब्द आहे. पुढचा घ्या आता छायाताई.